तो ए बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? गुड बच्चा, बहुत बेहतरीन होना भी चाहिए। देखो, जो सिलसिला हम लोगों ने नवोदय के हिसाब से स्टार्ट किया, कहीं ना कहीं कल थोड़ा सा रुक गए थे क्योंकि कहीं ना कहीं थोड़ा सा वक्त अपना हो चुका था, है ना। तो एनीवे जो भी है, आज हम लोग ये जो बचा हुआ एग्जाम्पल है उस पर हम लोग डिस्कस करने वाले हैं। इसको कैसे सॉल्व करना है, क्या क्या बारीक बारीक चीजों की तरफ हमें फोकस करनी है, ठीक है। ये तमाम चीजों पे कुठे ना कुठे आपण व्यवस्थित पद्धतीने इथे आपण लक्ष देणार आहोत, ठीक है ना। आणि काही अगर सपोज तुम्हाला सॉल्व करत असताना डाऊट आले असतील तर ते पण मला सांगून द्याल, आपण यामध्ये क्लियर करण्याचा काम करूं, ठीक है। चलो स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में भी। और एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नया बच्चा है, नए पेरेंट हमें सपोज देख रहे होंगे तो प्लीज चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। अपने दोस्तों में भी इख्तियार जरूर कीजिएगा, ओके। तो देखो बड़ा सन्ना पिका दन्ना एवरेज में बढ़ते हैं इसके आगे, ठीक है। तो देखो रे, अले ले ले, व्हाट विल बी द वैल्यू, इसका आंसर क्या रहेगा ये पूछ रहा है बस। इसका इसका आंसर क्या रहेगा बस इतना पूछा है, इससे ज्यादा कुछ पूछा है क्या? अरे इससे ज्यादा कुछ पूछा है क्या बड़ा? नहीं पूछा। तो आप देखो, सबसे पहला काम क्या करना, पहले देखना कि बदमाश कुछ दिख रहा है क्या। बदमाश का रूल लग रहा है क्या? तो हो सर, हा इथे भागाकार नावाची गोष्ट दिसून राहिला, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर इकडे गुणाकार दिसत तर नाहीये पण आहे, दिसत तर नाहीये पण आहे। दोन ब्रॅकेटच्या मध्ये पण काय असते? गुणाकाराच्या चिन्ह असते। राहू दे ना बाळा, त्याची काय गरज आहे तुला? काही गरज आहे का त्याची? आपल्याला आपल्याला गरज अभ्यासाची। कुठे होतो मी? हा बघ, या कधी पण दोन ब्रॅकेटच्या मध्ये काही नसते पण काय असते? मग गुणाकाराचं चिन्ह असतेच, त्या लक्षात ठेवायचं, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला असं म्हटलं आहे ना, असं तर याचं मीनिंग असते बेतिरी 6, हा लक्षात ठेवायचा। जर तुम्हाला असं म्हटलं आहे 5 आणि हा 2, याचा मीनिंग असते 5 × 2 म्हणजे 10, गुणाकारच असतो तो, हा लक्षात ठेवायचा, ठीक आहे। लक्ष दे बघा, ठीक आहे। आता बघा, तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल रे? भागाकार। काय करावं लागेल? भागाकार। तर बघा, -5.4 ला भाग द्या -0.18 ला, बस, ठीक आहे। मग इकडे समोर काय आहे? प्लस, आणि इकडे आहे -12.5। घाबरायचं नाही। मी काय म्हटलं होतं, भागाकाराच्या खाली भागाकार जेव्हा केव्हा असते आणि चिन्ह जेव्हा समान असतात ते मरतात की नाही मरत? म्हणजे मायनस मायनस गेला, कटला, ठीक आहे। काय राहिलं बाळा मग? फक्त 5.4 आणि 0.18। बघा, समजावून सांगायचं म्हणून मी सांगतोय। त्याच्यानंतर प्लस, जो चिन्ह असेल तोच लिहायचं। लिहिलं मी प्लस, त्याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये तुम्हाला आधीच सांगितलं मी की ब्रॅकेट मध्ये जेव्हा किंवा दोन ब्रॅकेट मध्ये गोष्टी असतात ते एकामेकांसोबत गुणाकाराच्या स्वरूप असते। आता तुम्हाला तर माहित आहे ना, मायनस मायनस गुणाकारामध्ये काय होतो रे? प्लस। म्हणजे मायनसच्या बघा चिन्हांसोबत पहिले डील करायचं। इथे पण मी जे काय करतोय ना बाळा, मी चिन्हांसोबत डील करतोय, हा लक्षात घ्या। कारण की मायनस मायनस प्लस होतो, भागाकारामध्ये पण वरती मायनस आहे खाली मायनस आहे, मरतो। तसंच गुणाकारामध्ये मायनस मायनस 2 वेळा आहे, प्लस होते बाळा, म्हणजे तो मायनसचा काही अर्थच राहत नाही। 1.2 × 2.5, बस बढिया काम होता। आता चिन्हांचं काही टेन्शन आहे का आपल्याला? चिन्हांचं काही टेन्शन आहे म्हणजे तो झाला काय? -12.5 प्लस 5.4 आणि हा 0.18, आणि इकडे काय झालं रे? तर 1.2 × 2.5। म्हणजे डील आधी करायची बघा सुरुवातीला। जेव्हा बघा, हे याला तुम्ही खूप डायरेक्ट पण सांगू शकतो, पण ते आता सध्या पुरता आपली मानसिकता तशी नाही झालेली आहे। आपण आता सध्या खूप छोटे आहोत, बारीक बारीक गोष्टी जरा अजून समजून घेणे आहे। मग त्यानंतर जेव्हा तुमची प्रॅक्टिस होतो ना छान, तुम्ही खूप डायरेक्ट करना रहा, इतना पक्का है। अब पुलिस भर्ती, आर्मी भर्ती के क्लास में इतना बारीक बारीक चीजें नहीं बताते बैठता मैं, उनको पता है ये चीजें, आपको भी पता है, लेकिन होता कैसे? थोड़ी सी प्रैक्टिस की कमी है। हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस करायला आपोआप येऊन जाणार आहे, समजलं? ठीक आहे। आता बघा, आपला नियम काय म्हणतो भागाकार करत असताना, की पॉइंट नंतरचे अंक ची संख्या समान असायला पाहिजे। म्हणजे खाली पॉइंट नंतर 2 अंक आहेत तर वरती पण किती असायला पाहिजे? 2, पण वरती किती आहे? 1, म्हणजे कितीने कमी आहे? 1 ने। जितक्याने कमी आहे बाळा तितकं काय लावून टाका? टकल्या। म्हणजे तो पॉइंट मेला की नाही मेला? पहिले याला सॉल्व्ह करू। म्हणजे काय झाला? 540 भागीला बाळा किती? मात्र 18। 540 भागीला
18 पॉइंट मेले ना रे, पॉइंट मेल्या असता त्या शून्यांचं काहीच उपयोग नसते पॉइंटच्या आधीच्या वाल्यांचं. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस, लक्ष दे, हा इकडे तर आहेच बिचारा, -12.5. इकडे बघा 1.5 इंटू 2.5, पॉइंटला विसरतो ना आपण गुणाकार करत असताना. अय माता, तर सांगा बरं, 12ला 25 सोबत 5 दुने 10, 5 एक 5 आणि 1 6, बे दुने 4, बे 1 म्हणजे 6 आणि 4 किती बाळा, 10च्या शून्य, आणि हा असा झालं. ठीक आहे, 3 सेट, पण पॉइंट नंतर अंक मोजा, 1 2, म्हणजे 2 अंकानंतर पॉइंट द्या, म्हणजे हा किती झाला फक्त 3.00, म्हणजे फक्त 3च झालं ना रे. बघा कसं आपोआप आपोआप तो छोट बनत आहे, हे महत्वाची गोष्ट आहे. आपोआप आपोआप तो छोट बनते. काही डाऊट? अब ध्यान देना, सबसे मेन चीज, 18च्या फळ्यात 54 नाही आहेत का? 18 कितीच्या 54? 18 तिर्री 54. तुम्हीच सांगा आता मला, तो मेला का नाही मला? 18 तिर्री आणि हा एक टकल्या, म्हणजे 12.5 प्लस हा टकल्या असल्या कारणाने 30 झालं, प्लस 3. अरे एकच नंबर काम आहे का नाही आता? आता किती खतरनाक एक नंबर काम झाला बाळा तो. आता तुम्हीच सांगा रे, दनादन सांगा. पहा, एक तर मायनस करा, मायनस प्लस मायनस होतो, नाही तर यांनाच पहिले सॉल्व्ह करा. 30 आणि 3 किती होतात? 30 आणि 3 33. तुम्हाला माहित आहे ना आपला नियम, एक मायनस दुसरा प्लस, तर आपण काय करतो? मायनस प्लस मायनस, क्रिया मायनस करतो, पण उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येच्या, मोठी संख्या कोणती आहे? 33, म्हणजे उत्तर 100% तुमच्या प्लस मध्ये राहणार आहे. पण पहिले मायनस तर करू. 33 मधून 12.5 मायनस करायचं आहे, तर 33 म्हणजे 33 नसून काय असते रे? 33 पॉइंट, वाटेल तितके शून्य लावू शकता. इथं पॉइंट नंतर एक अंक आहे म्हणून मी एकच शून्य लावलं, पॉइंटच्या खाली पॉइंट ठेवलं. 12.5 मला काय करणे आहे बाळा? मायनस. 10तून 5 गेले किती रे? 5. किती बाळा? 5. मग पॉइंट लावा. 3तून 3 गेला टकल्या, 0.5 शेवटी कुठे दिसते? 2 ठिकाणी दिसते. पण हाच तुमचा उत्तर राहील. काऊन? कारण की मायनस तो उत्तर राहणारच नाही. पहिलेच कॅन्सल करायचे होते मायनस वाले. मायनस मध्ये उत्तर होतं का तुमच्या? नाही. चला, आता 3तून 1 गेला किती? 2, म्हणजे तुमचं उत्तर पॉझिटिव्ह मध्ये 20.5 हा तुमचं उत्तर. बघा, बारकावे समजून घ्या. ह्या जे काही गोष्टी आपण केल्यात ना, या आधी ऍप मध्ये ज्या काही रिगार्डिंग आपण गोष्टी चर्चा केल्या आहेत, तुम्हाला माहिती असेल आपल्या क्लासमध्ये आपण कुठे नाही कुठे बाळा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या सगळ्या ज्या क्रिया केल्यात त्याच्याच कुठे नाही कुठे हा मिक्शन आहे ना, त्याच्याच कुठे नाही कुठे. आणि जे काही सुरुवातीला बेसिक मध्ये आपण अभ्यास केलं होतं ते म्हणजे काय? की प्लस मायनस काय असते, मायनस प्लस काय असते, मोठ्या संख्यांच्या चिन्ह कसं काय आपण उपयोगात आणतो, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा केली आहे. त्याचाच तो उपयोग आहे, पण बदमासच्या रूल यूज करून, बॉडमासच्या. बाकी काय? समझलं कि नहीं समझलं? समझलं कि नहीं समझलं? काही डाउट है? अगर सपोज आप हमारे साथ जुड़ना चाहते हो तो दिए गए नंबर पे आप कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो. और अगर सपोज ये हमारा पढ़ाया हुआ कंटेंट आपको अगर अच्छा लगा हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिएगा, अपने दोस्तों में शेयर कीजिएगा. ऐसे ही रोजाना हम लोग पढ़ते हैं ऐप के थ्रू. आप हमारे साथ जुड़ना चाहो तो कांटेक्ट कीजिए, ऐप के थ्रू आपको पढ़ाया जाएगा. अगर आप ऑनलाइन पढ़ना चाहते हो या फिर ऑफलाइन आना चाहते हो तो जैसे यहाँ पे बच्चे आए हैं उस हिसाब से यहाँ पे भी आके आप पढ़ सकते हो अगर पॉसिबल हो तो. ठीक है, तो बड़ा मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिएगा, ख्याल रखिएगा. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय, नमस्ते.